शेवटचं पाहायचंय, म्हणजे हे हा उपसंहारच आहे आणि याची चाल आता वेगळी आहे. म्हणजे भक्तामरची जी चाल असते ती चाल आहे ह्याला. मुक्त्वा परत्र परबुद्धिमहंतियं च संसार दुःख जननीं जननात् विमुक्तः ज्योतिर्मयं सुखमुपैति परात्मनिष्ठः तन्मार्गमेतदधिगम्य समाधितन्त्रम्. तर आता याच्यात भेद म्हणायचं नाही, म्हणजे भेद चुकून झाले. तन्मार्गम एतत् अधिगम्य अशी संधी याच्यामध्ये. तन्मार्ग म्हणजे त्या परमात्मा पदाच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा एतत् समाधी तंत्रम, हे जे समाधी तंत्र नावाचा जो ग्रंथ आहे तर त्याला अधिगम्य चांगल्या रीतीने अध्ययन करून जाणून संसार दुःख जननी, संसार दुःखाला उत्पन्न करणारी परत्र शरीर इत्यादिकामध्ये म्हणजे परपदार्थाविषयी अहम धियम परबुद्धींच, अहम बुद्धी आणि परबुद्धीला मुक्त्वा म्हणजे सोडून, जननात म्हणजे जन्म मरण रूप संसारापासून, विमुक्त पूर्णपणे मुक्त झालेला, परात्मनिष्ठ परमात्म्याच्या भावनेमध्ये स्थिरचित्त असणारा ज्ञानी, ज्योतिर्मयम सुखम ज्ञानात्मक प्रकाशमान सुख उपैती म्हणजे प्राप्त करतो. काय सांगितलं की अशा रीतीने जो काय करतो, आपल्या स्वरूपाला जो जाणणार आहे. तन्मार्गम म्हणजे कुठला मार्ग घेतला, आजपर्यंत आम्ही संसार मार्गाला लागलो होतो आणि आता सांगितलं की तो मार्ग म्हणजे जो आपल्या आत्मस्वरूपाचा, की जो खरं सुख दाखवून देणारा आहे, अशा मार्गाला व्यवस्थित जाणून देणारा हा समाधी तंत्र नावाचा ग्रंथ आहे. त्याचं नाव समाधी तंत्र हे का दिलं, तर समचं अधिष्ठान ज्यामध्ये आहे त्याला म्हणायचं समाधी. सम म्हणजे समता स्वभावाच्या आधाराने जो राहतो ते काय झालं समाधी. आणि त्याचं तंत्र म्हणजे काय सांगितलं, त्याच्या अधीन म्हणजे आपल्या समता स्वरूपाच्या अधीन त्याने राहतो ते समाधी तंत्र. मग का म्हणायचं ह्याला समाधी शतक नाव दिलं, समाधी तंत्र नाव दिलं, तर 100 श्लोक, आता 105 आहेत पण वरचे 5 सोडून दिले ना, सोडून दिले असं म्हणायचं नाही. काय म्हणायचं त्याला, तर जसं स्वरूप आहे तसं जाणलं, स्वरूप जसं आहे तसं जाणलं तर काय होत आहे, किंचित मात्र ही शत असू देत आणि 100 हे कशाचं आहे प्रतीक, तर ते 100 मध्ये सगळे अजून किती आकडे असतील तेवढे सामावले गेले, म्हणून वरचे 5 सोडून दिले नाही, त्यात सामावले गेले. आणि ते शत कशाला आपल्याला सांगून देत आहे, कुठल्याला शत सांगून देत आहे, शतक म्हणतो आम्ही कुठल्या शतकात जगतो. लगेच काय म्हणतो 1999 सुरू झालं की म्हणतात आम्ही 2 म्हणजे 20व्या शतकात जगतोय म्हणून. अजून 20वं शतक यायचंय पण पुढच्या वर्षीचा आरोप आताच काय करून टाकला, त्याच्यामध्ये 20व्या शतकात जगतो. मग तिथं का तसं म्हणायचं, तर तशा पद्धतीने तसदा शतकामध्ये म्हणजे सगळं आमचं एवढं संपूर्ण जीवन आहे की 1 आणि त्याच्यावर 2 शून्य. तर 1 काय सांगते, कशाचं प्रतीक आहे, 1 आपल्या एकत्वाचं प्रतीक 1 आणि 0 0 2 वेळा का आहेत, तर ते सांगितलं काय की राग द्वेषाने तू शून्य आहेस, म्हणजे संसाराने शून्य असा तू 1 आहे. राग द्वेषाचं आलं की तिथं काय होतंय, अनेक होतंय, 1 राहत. कारण का तर सगळा संसार कुठे आहे, ह्याच्यातला कोणता श्लोक सांगितला, देह एव आत्मनो भवः सांगितलं ना, कितवा श्लोक आहे हा, शरीरच आत्म्याचा संसार आहे. 2 वेळा आलाय. अजून आता सांगा, सोपं करून सांग.
जाती आणि लिंग इथं आलं ना, म्हणून ते दोन आलेले. जाती लिंग विकल्पेन तर ज्यांना जाती आणि लिंगाचं काय आहे त्यांच्या मतामध्ये, म्हणजे ज्यांच्या मतामध्ये असा दुराग्रह आहे की जाती लिंगाने मोक्ष होतो, म्हणजे ते जाती लिंगाकडेच बघत बसतात, तर तिथं सांगितलं की ते कधी सुद्धा मोक्षाला जात नाही. म्हणून संसार कोणता आहे, जाती आणि लिंग. आता देह हा शब्द वापरला कारण देहाश्रित जाती आहे आणि लिंगाश्रित देहाश्रितच लिंग आहे. लिंग म्हणजे काय घेतलं, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंगी. मग ह्यातलं कुठलंही असलं तरी म्हणतो पुरुष असेल तर मोक्षाला जातो, आपण पण म्हणतो की स्त्री आणि नपुंसक जात नाही. मग त्याच्यावरच आम्ही निमित्ताकडे लक्ष दिलं किंवा जाती सुद्धा उत्कृष्ट लागती म्हणतो. म्हणजे पंचेंद्रिय जाती जर शास्त्रीय भाषेत घेतलं तर पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक असलेलाच मोक्षाला जातो, संज्ञी जात नाही. म्हणजे 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय जातीतला मोक्षाला जात नाही. म्हणून आम्ही आता संज्ञी पंचेंद्रिय आहोत, आमची जाती उत्कृष्ट आहे आणि आमचं लिंग म्हणजे पुरुष लिंग आहे, आम्ही मोक्षाला जाणार. तर असं अनेक वेळा आपण धारण केलं. शरीराचा धर्म हा आत्म्याचा धर्म होऊ शकत नाही. मोक्षाला जाताना जे राहिलं त्यावेळेस त्याच्यावर तो उपचार आला. म्हणून याच्यातनं आपल्याला लक्षात काय घ्यायचं, देह एव आत्मनो भवः, शरीरच आत्म्याचा संसार आहे. मग शरीरच आत्म्याचा संसार का म्हटला, तर त्या शरीराला घेऊनच काय काय विचार आले ना, हे सगळे किती आपण कल्पना करतोय. आता सांगितलं ना कोणते 109 ते किती गाथा होत्या, 112 गाथा. समयसारमध्ये 109 ते 112 गाथेमध्ये सुद्धा काय सांगितलं की त्यामध्ये सुद्धा हा संसार ते केव्हा होतो, हा संसार जर त्याला म्हणजे संसाराचा अभावच होईल असं सांगितलं ना सांख्यमतवादीला, जर त्यांनी करताच मानलं नाही. म्हणजे मी चूक केली आणि त्या चुकीचा करता मी आहे असं तो मानतच नाही, कारण शुद्ध निश्चयाने जो विकल्प आहे तोच पूर्ण सर्वथा लावला, व्यवहाराचा अभावच करून टाकला आणि त्यामुळे कधी प्रतिक्रमण प्रायश्चित्त करणारच नाही. आपण होतं की नाही सांख्य कधी लक्षात घ्यायचंय. आपण पण म्हणतो आत्मा शुद्धच आहे, माझे परिणाम पण शुद्धच आहे. मग शरीर अशुद्ध असलं तर कशाला तिकडं लक्ष द्यायचंय. शरीराचा धर्म शरीर करतंय आणि आपला धर्म आपण करायचं. म्हणून आता काय झालं, त्या स्त्रीने मासिक धर्माच्या अवस्थेत असताना, अशुद्ध असताना आहार दिला तर काय झालं, तिची इच्छा नव्हती देण्याची, पण शेठजीने पडघाण विधी करून घेतली ना, आत कोणच नाहीये आणि मुनी तर 1 महिन्याचे का 4 महिन्याचे काहीतरी उपवासी आहेत आणि म्हटल्यानंतर आता पारण्याला आपणच घ्यावं पडगाव म्हणून घेतलं आणि ती शेठानी ओरडतीये की मी तर आता अशुद्ध आहे आणि तुम्ही आता पडघाण विधी करून घेतली. ते म्हणतात आता गप्प बस, मुनींना परत उपास पडेल, तू पण दे म्हणून तिला आग्रह करतात आणि शेवटी तिला बलात् प्रवृत्त केलं आणि तिने अशुद्ध अवस्थेत दिलं आणि दिल्यानंतर घटना काय घडली, कुष्ठरोग झाल्यानंतर तिला मग त्यातच ती म्हणजे काहीतरी दुर्गंधी होऊन वगैरे आर्तरौद्र ध्यानाने मरण पावली. म्हणजे काय फायदा झाला. आपण म्हणतो की ती आपल्याला त्याशिवाय चैन पडत नाही, दान केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, तसं कसं असं आपल्याला चांगलं वाटत नाही. असं म्हटलं तर उलट पाप झालं की पुण्य झालं. अशुद्ध असताना विवेक ठेवला पाहिजे, त्याचं प्रतिक्रमण करायला तुला चान्स आहे आता की असं झालंय आणि आपले भाव तर खूप तीव्र आहे सगळे षटक्रिया करण्याचे, मग तू प्रतिक्रमण कर, काय माझं चुकलं. मग ह्या अशा रीतीने आपण उत्कृष्ट भाव केले तर उलट त्याच्यातनं बाहेर पडतं ना. असं अशुद्ध अवस्थेत काय केलं तर आणखी जास्त दुःखाला प्राप्त होतंय. सांगितलं की नाही की त्या एका बाईने फक्त सोहळ्यातून ती मांजर फिरली आणि त्या सोहळ्यातलंच आहारदान दिलं तर तिच्या काखेत मांजरी उठल्या. म्हणजे आपल्यावर तर फक्त मांजर इकडून तिकडे गेली, काय अन्नाला शिवली का, मग कशाला आपण बात करायचं ते सोहळं, असा विचार करून आपण मोह टाळत नाही त्याचा देण्याचा आणि देतो. आणि काय होतं,
काखेत मांजरी उठल्या तिच्या. आपल्याला काहीच झालं नाही, ह्याच्यापेक्षा किती अशुद्ध केलं तरी काहीच झालं नाही, आपण खूप पुण्यवान केलंय. ह्याच्यापेक्षाही द्रव्य काय म्हणतो पुढे पाप बंद करतो. नाही, द्रव्य शुद्ध दिलं नाही, अजून काय क्षेत्र शुद्ध नाही, काय शुद्ध नाही, मन शुद्ध नाही, अजून काय काय पुष्कळ अशा अशुद्ध अवस्थेतच आपण दिलेलं आहे. आणि तरी अजून आपल्याला असं काय आम्हा सांगतात तसं काही घडलेलं नाही, अजून आपलं खूप चांगलं आहे असं म्हणतो. त्यांना त्याच वेळेस उदय येऊन निघून गेलं उलट लवकर, आणि आपल्याला अजून काहीच झालं नाही, म्हणजे जास्त अजून आपले निषेध बांधले गेले. ते उदयाला जरा अवकाश आहे, आपलं गाठोडं बांधलेलं पण, आणि ते गाठोडं कधी फुटल ते कळणार नाही, आणि त्याचा उदय येईल तेव्हा मग आपल्याला लक्षात येईल की आपण काही चुकीचं केलं होतं आणि मग आपण असं करायला नको होतं वगैरे. अशा रीतीने कशासाठी सगळी शुद्धता, तर एक स्वयंपाकी एवढा कट्टर होता की कुठेही जरी राहायचं, स्वयंपाकी म्हणून काम करायचं, तर पहिली अट कोणते घालायचा तो, जर वेळेवर तुम्ही जेवायला येत असाल तर मी तुमचा स्वयंपाकी होणार. आज तुम्ही 10 वाजता येणार, उद्या 11 वाजता येणार, परवा तुमचं जसं वेळ मिळेल तसं 12 वाजता येणार, परत 1 वाजता येणार, परत 2 वाजता येणार, आणि सगळं दोष कोणाच्या माथ्यावर फोडणार, स्वयंपाकीच. ह्याने काही नीट केलं नाही म्हणून मला असा रोग झाला म्हणणार. तर त्याचं म्हणणं काय असायचं की आहार हेच औषध आहे, आणि वेळेवरच आलं तरच मी स्वयंपाक करायला तुमच्याकडे येणार. मग राजाने त्या स्वयंपाकाला आपल्याकडे ठेवलेलं असतं, पण राजाची इच्छा काय असते की तो खूप निष्णात आहे स्वयंपाक करण्यामध्ये, म्हणून पण आपल्या इच्छेप्रमाणे त्याला वागायचं असतं. पण राजाला सुद्धा त्यांनी अट घातलेली असते, वेळेवर तुम्ही येणार असाल तरच, कोणती पण एक वेळ द्या आणि त्या वेळेतच तुम्ही यायचं. तुम्हाला किती कामं असतील, काय असतील नसतील, मागं पुढे यायचं नाही, लवकर पण यायचं नाही आणि उशिरा पण यायचं नाही, तरच मी स्वयंपाकी म्हणून राहणार. मग ठीक आहे म्हणून त्यांनी स्वीकारलं. आणि एक दिवस काय झालं, थोडासा उशीर झाला कामाने, थोडासा उशीर झाला की स्वयंपाकाने, राजाने प्रवेश केला स्वयंपाकघरात की स्वयंपाकाने एक पडी घेतली आणि आपल्या पोटात खुपसली, आणि ते रक्ताची धार सुरू झाली. रक्ताची धार सुरू झाल्यानंतर लगेच त्यांनी ते सार केला होता, तो सार तिथं चोळला, आणि लगेच मिनिटात ती जखम पण बरी झाली. त्याने म्हणजे प्रात्यक्षिक करून दाखवलं की आहार हे कसं औषध आहे. म्हणजे त्या एवढ्या मोठ्या जखमेला त्या केलेल्या साराने काय झालं, भरून आली ती जखम. म्हणून तुम्ही ह्या वेळेला महत्व द्या, असं त्याचं सांगणं होतं. आणि असं जर वेळ टळून जर तुम्ही करत असाल तर तुमचं आरोग्य राहणार नाही, किती काही जरी असेल, कसं केलं तरी सुद्धा. म्हणजे स्वयंपाक चांगला करावा लागतो आणि खूप व्यंजन करावं लागतात असं काही नाहीये आरोग्य टिकण्यासाठी. किती साधं असू देत, पण फक्त काय आहे, आणि आता सुद्धा काय सांगतात सगळे आरोग्यशास्त्रवाले, काय सांगतात, तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते विचारतात किती वाजता जेवता, आणि रोज त्याच वेळेला जेवता का, एवढं त्यांचा पहिला प्रश्न असतो. आणि हा काय सांगत असतो, नाही, कधी जसं वेळ मिळेल तसं जेवतो. म्हणजे काय झालं की वेळ चुकवली तरी सुद्धा आरोग्य बिघडलं. तिथं आता हे डॉक्टर नसतील विचारत, पण वैद्य विचारतात. वैद्यांना आयुर्वेद माहिती आहे, त्यामुळे ते बरोबर. आणि रात्री जेवता का, त्यांचा पहिला प्रश्न काय असतो, रात्री जेवता. मग रात्री जेवणाऱ्यांना काय होतं, हे काय आहे, आता हे रात्र झाल्यासारखंच आहे, म्हणून ह्या दिवसात चातुर्मास मध्ये अन्न का पचत नाही, तर सूर्याची किरण उपलब्ध होत नाही. आणि म्हणून काय तिथे सांगितलं, इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायलेट ही जी किरणं आहेत, तर ती किरणं जीवजंतूंना उत्पन्न होऊ देत नाही. आणि आता ह्या हवेत होतात, आणि ते जीव आपल्या पोटात जातात, आणि त्यामुळं अनेक प्रकारच्या व्याधी सुरू होतात.
म्हणून व्रत वैकल्य सुद्धा कुठल्या काळात सांगितली? चातुर्मासात. त्याचं कारण हेच आहे की व्यापाराला सुट्टी द्यायची आणि जास्त धर्मध्यान करायचं. म्हणजे आपोआपच काय होत आहे, त्याला ही 4 महिन्याची कमाई वर्षभर पुरते. आपण जसं काय करतो की वर्षभरात कमवून ठेवतो आणि कुठंतरी एका वर्षानंतर यात्रेला जातो, म्हणतो आता ह्या एका वर्षात खूप फायदा झालाय, तेवढा एक यात्रा आपली चांगली होईल, मजेत होईल. मग तसं आपल्या सुद्धा बँक बॅलन्स काय असतो, 4 महिन्यातला धर्म. आणि मग त्यावेळेस म्हणतो आता आपल्याला इतकं चांगलं समजलंय तत्वज्ञान, ध्यान पण चांगलं लागलं होतं, तर आता ध्यानच करायचं. म्हणजे आपोआपच त्याला काय झालं, रुची कशाची झाली, पुढे सुद्धा तो धर्मध्यान करू लागतो, अतिंद्रिय आनंद भोगू लागतो. म्हणजे समाधी शतकाचा हा सार आहे. मुक्त्वा परत्र काय सांगितलं, मुक्त्वा म्हणजे सोडून. मग काय सोडून सांगितलं, आता सांगितलं ना, मुक्त्वा परत्र परबुद्धीम अहम धियंच. किती सुंदर सांगितलंय की या अहम बुद्धी जी आहे, म्हणजे मम बुद्धी, मी आत्मा, ह्या परपदार्थाविषयी जी जुडली गेलेली बुद्धी आहे, त्या बुद्धीला सोडून जननात म्हणजे जन्म मरणाच्या संसारापासून विमुक्त, म्हणजे मुक्त झालेला जो परात्मनिष्ठ परमात्म्याच्या भावनेमध्ये हा ज्ञानी ज्योतिर्मयम सुखम उपैती, ज्ञानात्मक प्रकाशमान अशा सुखाला तो प्राप्त करतो. म्हणजे त्याला काय लागलं वेगळं, कोणाचा आश्रय घ्यावा लागला. जरी इथं मुक्ता शब्द आलाय म्हणजे अंगबाह्य आहे, तरी सुद्धा तो अंगबाह्य शब्द हा मला अंगप्रविष्ट कसा सांगतो. परिचयाची भाषा वापरली, परामध्ये आपणत्व बुद्धी सोडून द्या, तर तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. म्हणजे आपण काय म्हणतो की अंधार घालवा, काही जण म्हणतात लाईट लावा, म्हणजे प्रकाश करा. मग तसं प्रकाश करा म्हटलं की बुद्धी कुठं राहिली, प्रकाशाकडे. अंधार घालवा म्हटलं की कुठं राहिली बुद्धी, अंधाराकडे. म्हणून बाह्य भाषा बोलायची नाही. अंगबाह्य भाषेने लक्ष बाहेर जातं, अंगप्रविष्ट भाषेने लक्ष आत खेचलं जातं. त्या अगदी आज्ञाधारक असलेली सून होती, नवीन होती, घरातली काय पद्धती आहे माहीत नाहीये, जसं सांगेल तसं करायचं ह्या विचारात असणारी त्या सुनेला सासू काय सांगते, मंदिरात जाताना बघ आता मी मंदिरात चालले, मी येईपर्यंत अंधार होणारच आहे, पण तू अंधाराला घरात येऊ देऊ नको, एवढंच सांगून गेलेलीस. मग ती काय केली, सासू गेल्यापासून सगळं काम सोडून बसली आपली उंबरठ्यावर काठी घेऊन. अंधाराला आत येऊ द्यायचं नाही, अंधार नावाची कुठली वस्तू आहे का. आणि सासूनी सांगितले ना, आली अंधार जर आत आला तर सासू म्हणणार तुझं लक्ष कुठं होतं. म्हणून अगदी आज्ञाधारकपणे बसली, पण आज्ञा कशाची कशी पाळायची हा नाही कळला नाही. तर उलट काय झालं, आणखीन ते डोक्याला तापच झाला. आणि सासू बघते काय काठी घेऊन बसली ना, अंधार तर आलाय घरात. आणि मग ती म्हणते मी किती अगदी हल्ले सुद्धा नाही, अगदी काठी घेऊन अशी बसले आणि तरी सुद्धा कसं काय अंधार आला मला कळलं नाही. मग त्यावेळेस सासू म्हणते डोक्यावर हात पडवून की तुला एवढं सुद्धा कसं कळलं नाही, अंधार येऊ द्यायचा नाही म्हणजे प्रकाश करायचा, म्हणजे अंधार कशाला आत राहतोय. मग तेव्हा तिच्या लक्षात आलं, म्हणजे इतकं काय म्हणतात विस्तार रुची, हे सगळं इतकं फोडून सांगायला लागतं तेव्हा आपल्याला कळतं. मग तसं न कळतं आपल्याला सुद्धा ह्याचं चाललं पाहिजे डोकं की आचार्यांनी एवढंच सांगितलंय, मग कुठं आपल्याला शुद्धोपयोगात राहायला सांगितलंय. शुद्धोपयोगाचा शब्द कुठं आलाय चतुर्थ गुणस्थानासाठी. मग बघू मुनी झाल्यावर, बघू दीक्षा घेतल्यावर असा विचार करून तो गृहस्थ मजेत राहतोय आणि आचार्यांचा भाव कळलाच नाही तर त्या सुनेसारखी आपली सुद्धा फजित. म्हणून आम्ही आचार्यांचं सगळं पाळतो, सांगितलेलं आज्ञाधारक म्हणतो, पण आचार्य म्हणतात काही आज्ञा पाळली, कारण का तर आत्मानुभूतीच घेतली नाही. मग तो म्हणतो आचार्यांना कसं काय, आता तुम्हीच सांगितलं नाही की आम्हाला आत्मानुभूती घ्या, आता होते तुम्हाला गृहस्थ अवस्थेत, एवढं जर स्पष्ट सांगितलं असतं तर आम्ही घेतली असती म्हणून.
मग ते आचार्य म्हणतात एवढे तुम्ही मंदबुद्धीचे आम्हाला कसं काय माहित असतं. म्हणजे जर आम्हाला असं वाटलं असतं की खूप ह्यांना शब्दशः सगळं अर्थ सांगून जर काय केलं तर होतंय, सगळं समजते असं म्हटलं तर मग आम्हाला लक्षात आलं असतं. परंतु वास्तविक पाहता ज्याने म्हणजे जिथं नाही तिथं आपली अनिसृत बुद्धी लागते. अजून कुठं लागते अनिसृत? म्हणजे कुठलं काही दिसलं नाही, एखादा भाग दिसला की तेवढ्यावरनं लगेच उडी मारतो आणि विभावाचं काम करून घेतो. पण स्वभावात लागत नाही, अनुक्त लागत नाही, अनिसृत लागत नाही. अजून काय? अजून कुठलं आहे? तिसरं एक सांगितलं, क्षिप्र लागत. मग ह्या तिन्हीचा अर्थ काय घ्यायचा? उक्त म्हणजे सासूबाईंनी सांगितल्यानंतर सगळं कळतंय, पण सांगितलं नाही तर काय कळत नाही, त्याला म्हणायचं उक्त. आणि अनुक्त म्हणजे एकदा पाहुणे आले होते घरामध्ये आणि सासूबाईंनी सुनेला फक्त हाक मारली आणि ती आली. आल्यानंतर सासूबाईंनी काही सुद्धा शब्द बोलला नाही, फक्त तिच्या डोळ्याकडे पाहिलं सासूने आणि सुनेने जाऊन काय केलं, गरम गरम जेवणाचं ताट आणलं आणि सासू एकदम खुश. कोणाला? पाहुण्यांना जेवणाचं ताट आणून दिलं, पण न सांगता आणून दिलं ना. आणि ते सासूला अभिप्रेत तेच होतं. आणि समजा ती अभिप्रेत नसताना आणलं असतं तिने तर काय झालं असतं? काय तर बोललीच असती ना सासू की काय एवढं सुद्धा कळत नाही, काय करावं, वेळ तर कळते की नाही तुला, ही काय जेवणाची वेळ आहे का, काहीतरी बोलून घ्यावं लागलं असतं. पण ती बरोबर ओळखते की ही जेवणाची वेळ आहे, पाहुणा आलेला उपाशी आहे, त्याला गरज आहे. हे सगळं फक्त ते नुसतं डोळ्याने टिपलंय तिने आणि विचारलं सुद्धा नाही आता काय करू म्हणून, लगेच तयारच. अनुक्त. मग ते अनुक्त कोण होते? पुष्पदंत आणि भूतबळ. कसे अनुक्त होते? आचार्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं, दर्शनाचार्य, काही झालं तरी मला विचारायला यायचं नाही, तुम्ही तुमची सुधारणा करायची. मग ते आता निघालेच, म्हणजे निघणारच की आम्हाला अशा देवी आल्यात स्वप्नात, मंत्राची साधना केली, पण एकाच्या स्वप्नात आली पुढे दात असलेली आणि एकाच्या स्वप्नात आली डोळ्याने, एका डोळ्याने कानी असलेली. मग ह्या देवता तर कुरूप झाल्या ना. अशा देवता आल्या म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय. मग आचार्यांनाच विचारावं, लगेच आपल्याला आज्ञाधारकपणे त्यांनाच विचारायला गेलं असतं. पण त्यांनी विचार काय केला? आचार्यांनी सांगितले मला विचारायचं नाही. मग शोध करायचा आता चूक काय झाली. मग दोघांनी मंत्र परत एकदा तपासला. मग एकाच्या मंत्रात जास्त अक्षर आहे आणि दुसऱ्याच्या मंत्रामध्ये कमी अक्षर. त्या दोन्हीची सुधारणा केली त्यांनी. परत मंत्र जपायला सुरुवात केली आणि परत सुंदर देवी आले त्यांच्या स्वप्नात. मग तेव्हा ते आता सफल झाले आणि मग आचार्यांच्याकडे येऊन सांगितलं असं झालेलं. मग म्हटले हे योग्य आहे शिष्य, ह्यांना सर्व श्रुत अर्पित केलं तर ते प्रचार करतील. म्हणून अशा रीतीने त्यांची तशी परीक्षा घेतलेली. अनुक्त. उक्त झाल्यावर कोणी पण करेल, पण अनुक्त असताना करणं हे फार महत्वाचं आहे. सर्वत्र सर्व गोष्टीमध्ये समाधी शतक मध्ये फक्त 100च सांगितले, पण पूज्यपाद आचार्यांनी सुद्धा अनुक्त म्हणून सोडून दिले आपल्याला. आता अजून तुम्ही मी जे सांगितलं नाही ते तुम्ही स्वतः ग्रहण करून सतत स्वभावात राहा. क्ल्यू दिला एक 100 श्लोकात. आता तुम्ही काय करायचं ते ठरवा. मग सर्वत्र आचार्य अनुक्तच दिग्दर्शन करतात. ग्रंथ संपला, समय सारचा, प्रवचन सारचा, तेवढंच आहे का जिनवानी? भरपूर आहे, पण अनुक्त एवढ्यावर आता तुम्ही ग्रहण कराल बाकी सर्व. तसं अनिसृत एक भाग दाखवला तर सर्व भागाचं ज्ञान व्हायला पाहिजे. बाहेर तर लगेच हत्तीची सोट बघितली की कळतेच हत्ती असला पाहिजे. आणि घराच्या बाहेर, खिडकीच्या बाहेर आपला हात गेला आणि त्या हातात बांगडी म्हटलं की स्त्री असली पाहिजे. अनिसृत ज्ञान होते म्हणजे. कारण का तर ते न पाहता सुद्धा कळतंय. बाहेरचं इतकं विभावच आपल्याला झालंय
की चप्पल कुणाची दिसली बाहेर की हा व्यक्ती आहे आत, त्या व्यक्तीला बघण्याची सुद्धा गरज नाही. अनिसृत ज्ञान तिथं किती पाठ आहे आमचं. पण स्वभावासाठी आपण अनिसृतचा उपयोग करतोय का? की आता एवढ्यावरनं काय सांगायचं आचरणा, काय चिंतन केलं पाहिजे याच्यामध्ये. पण लगेच आपल्याला एखाद्याचा आवाज जरी ऐकला तरी ती व्यक्ती आली आहे न बघता ओळखतोय त्या व्यक्तीला. म्हणजे एवढा आपण त्या आवाजाला पाठ करत असतो, म्हणजे संस्कार करत असतो. पाठ म्हणजे संस्कार करत असतो त्या शब्दांचे, त्या व्यक्तीचे, त्या व्यक्तीच्या वस्तूंचे. इतके संस्कार स्वतःवर करून घेतलेत की आपल्याला ते अनिसृत ज्ञान होऊनच जाते. बघायचं नाही, चप्पलकडे म्हटलं तरी लक्ष जातच आणि ती व्यक्ती आहे लगेच आपल्या डोळ्यासमोर उभी राहिलीच न बघता सुद्धा. म्हणजे अनिसृत ज्ञान किती केलं आम्ही विभावाचं. गरज आहे का ती व्यक्ती आहे त्याचं चिंतन करायचंय, तिला काही सांगायचंय, मग ती मला भेटलीच नाही. मंदिरातून तिकडं जाताना सहज लक्ष सुद्धा गेलं नाही आणि मग म्हणतो हा ती मंदिरात आहे. मग ते म्हणतात आमची चप्पल दिसली नाही का तुम्हाला? म्हणजे ह्या चप्पलकडे लक्ष देऊन त्या व्यक्तीला आत आहे का परत. म्हणजे संस्कार कोणते गेले. जर आपण तशी विभावच करत राहिलो तर सारखं लक्ष त्यातच राहील ना, मग कुठलाही आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून किती 116 नंबरच्या कलशमध्ये इतकं सुंदर सांगितलंय समयसारमध्ये. काय सांगितलं? 116 नंबरचा कलश इतका सुंदर आहे. संन्यशन निजबुद्धी पूर्वमपि रागम समग्रम स्वयं. संन्यशन निजबुद्धी मनीषम रागम समग्रम स्वयं. ह्याच्यात इतकं सुंदर सांगितलं की बुद्धिपूर्वक होणारे जे माझे विकल्प आहेत रागद्वेष, त्याला मी निरंतर अनिश म्हटलं, निरंतर संन्यशन संपूर्ण रागाला स्वतः सोडत असते. आणि परत दुसऱ्या ओळीत तर कमाल केली आहे. दुसऱ्या ओळीत काय सांगितलं? वारंवार मबुद्धिपूर्वमपितम जेतुम स्वशक्तीम स्पृशन. इतकं सुंदर शब्द आहे. स्वशक्तीम स्पृशन, स्वतःच्या शक्तीला स्पर्श करतोय का तर अबुद्धिपूर्वक सुद्धा माझा राग राहू नये. त्याला तो पुरुषार्थ करतोय स्वतःच्या शक्तीला स्पर्श करण्याचा. म्हणजे काय करतोय तो? वारंवार म्हणजे निरंतर अबुद्धिपूर्वक राहिलेले सुद्धा जे विकल्प आहेत, जे रागद्वेष आहेत, तर ते सुद्धा नष्ट व्हावेत म्हणून स्वतःच्या शक्तीला स्पर्श करतो. म्हणजे भेद विज्ञानाची दृढता वाढत. म्हणून काय सांगितलं परत तिसऱ्या ओळीत? उच्छिंदन परिवृत्तिमपि सकला ज्ञानश पूर्णो भवन्. परिवृत्तिमपि परवृत्ती त्यात आहे आणि याच्यात काय आहे? परिवृत्ती आहे ना. हा, परिवृत्तिमेव उच्छिंदन परिवृत्तिमेव सकलम ज्ञानश पूर्णो भवन्. म्हणजे ज्ञानाचं ज्ञान हे कसं आहे? परिपूर्ण आहे आणि ते संपूर्ण परिवृत्तीला काय करतो? उच्छिंदन, मुळासकट उकडत असलेलं. मग सांगितलं नात्मा नित्य निराश्रव भवती ही ज्ञानी यदाशात तदा. कसा आहे तो ज्ञानी? जेव्हा तो अशा रीतीने ज्ञानी झालेला तेव्हा तो काय होतो? शाश्वत निराश्रव आहे असं प्रतिभासित होत. नित्य शाश्वत निराश्रव म्हणजे तो आत्मा सदैव निराश्रव आहे असंच आपल्याला त्याचा अनुभव होतो. म्हणून आपल्याला सतत कुठं पाहायचंय? अमूर्तिक चैतन्याकडे. कोणाच्याही तोंडाकडे पाहायला जायचं नाही. लगेच संस्कार झालेच तिच्या तोंडाकडे बघितलं की त्याचे नाक कान डोळे आठवलं. काही गरज आहे आपल्याला त्याची? कोणाचा तरी शब्द ऐकला, संस्कार झालेच कर्णेंद्रियाची, गरज नाही. आता हे सगळे संस्कार आम्हाला तोडायचे म्हणून सांगितलं बुद्धिपूर्वक तर करतोच ह्याचा नाश, पण अबुद्धिपूर्वक असणारे सुद्धा त्यासाठी मी स्वतःच्या शक्तीला स्पर्श करतो. म्हणून मला मूर्तिकतेकडे पाहून संस्कार करायचे नाही, अमूर्तिक स्वरूपाकडे पाहायचे.
लगेच आपल्या डोळ्यासमोर काय सिरियल कोणती पाहिली असेल ते अजून आठवतंय. ते कसं नाचत होते, ते कसे गात होते, ते कसे बोलत होते, कसे डायलॉग मारत होते. आणि ते सगळं आपल्या जीवनात असं येते की आपण अमूर्तिक चैतन्याचा अनुभव करत नाही, त्यापासून लगेच दूरच सरकतो. म्हणजे का तर हे आडवं आलं, हे संस्कार आपल्याला आडवे आले. म्हणून मला अनिश्रुत ज्ञान विभावाचं करायचं नाही, अनुक्त ज्ञान विभावाचं करायचं नाही. आणि एक कोणतं राहिलं, क्षिप्रज्ञान. म्हणजे तीव्रतेने आपल्याला विभाव इतका पटकन जाणीवेत येतो, पण तीव्रतेने पटकन अनुभूती होत नाही. क्षिप्रज्ञान विभावाचं होतंय. कसं होतं उदाहरण सांगा बरं. कोणीतरी शुकशुक करतंय, किती पटकन कळलं. माझा मुलगा मला शुकशुक करून बोलवतो, माझा नातू मला आवाज करून बोलवतो. म्हणजे आपण इतकं क्षिप्रज्ञान करतो त्या ठिकाणी. किंवा काय म्हणतो, काही नाही बघा माझ्या ताटात ते वाढलंच नाही, त्यांनी त्यांच्या ताटात वाढलं. इतकं वेगाने ज्ञान झालं आपल्याला त्याचं. त्यांच्या ताटात वाढलं, माझ्या ताटात नाही वाढलं. मग असं आहार, भय, मैथून, परिग्रह ह्या संज्ञेचं क्षिप्रज्ञान करतं. म्हणजे तिथं जरा सुद्धा आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागत नाही त्या ज्ञानाला. पण आत्म्याचं ज्ञान करायचं म्हटलं की किती मदत घ्यावी लागते. म्हणतो आचार्यांनी सांगितलं असतं, अजून जरा खुलासा केला असतं बरं झालं असतं. उपदेशात सुद्धा असं जर मिळालं असतं तर मी लवकर ब्रह्मचर्य घेऊन आत्मकल्याण केलं असतं. त्यावेळेस आम्हाला कोणी सांगायलाच नव्हतं. कशाला अपेक्षा. म्हणजे आम्ही काय म्हणतो, बोधित बुद्ध कशाला व्हायचे आपल्याला. दुसऱ्याने सांगितल्यावर आपण जागरूक होणार की स्वतः होणार. आता सांगितलं नाही या कलशमध्ये 116 नंबरच्या, रागम समग्रम स्वयं. म्हणजे स्वतः ते संपूर्ण राग भावाला बुद्धिपूर्वक असलेल्याला संन्यासन, म्हणजे त्याग करत असलेला, निरंतर त्याग करत असलेला. म्हणजे स्वतः सुटलं तर ते सुटलं. आणि बोधित बुद्ध झाल्यावर कदाचित काय होतं, परत खाली येतो. त्यांनी सांगितलंय, कुणाष्ट खरंय की खोटंय. पण स्वतः जर पटलं आणि ते जर स्वीकारलं तर ते कधी तुटत नाही. म्हणून धर्म नेहमी स्वयंबुद्ध रूपाने झाला तर प्रत्येक समयात तो आल्हादित होणार आणि लवकर मोक्षाला जाणार. कधीच त्याला हा प्रसंग सुद्धा येणार नाही. म्हणजे परामध्ये राहण्याचा किंवा परातून विचार करण्याचा किंवा मग ते त्यात आपण काय करतो, परत आणखी जास्त योजना करत राहतो की गुरुसमोर चांगलं राहायचं. आणि गुरु नसताना परोक्षपणे काय करायचं, आता कुठं गुरु बघायला आहे, चालतंय कसंही वागलं. असं झालं तर त्याला काय झालं, स्वयं झालं नाही. म्हणून तशा प्रकाराने तो लपून छपून करतो ही कामं. म्हणून कोणी असू देत कोणी नसू देत, माझ्यासाठीच मी करतोय हा धर्म आणि माझ्यासाठीच मी शांतीला प्राप्त होतोय. आणि जर मी असं कोणालाही लपून छपून केलं तर माझ्याच नुकसानाला मी प्राप्त होणार आहे, त्यांच्या नाही. कारण आपण ते काय असतात, सुपरवायझर असतात, परीक्षा लिहिताना मग सुपरवायझर बघत नाही ना, असं त्याचा डोळा चुकून लगेच पाठीमागच्या पुढच्या कुठल्या तरी विद्यार्थ्यांना विचारतो, कॉपी करायला जातो. म्हणतो बरं झालं, मला सगळं पेपर चांगला गेला आणि त्या पेपरामध्ये मला आता बघून का व्हायना चांगलं लिहितात. समाधान कुठं मानतंय, मला चांगलं लिहिता आलं, मी चांगल्या मार्काने पास झालं, ह्याचं समाधान झालं तुला आत्ता. पण नुकसान त्या सुपरवायझरचं नाही, परीक्षकाचं नाही, तुझं नुकसान आहे. आणि त्याचा निकाल जरी आता तुला चांगला वाटतोय तर त्याचं फळ तुला कधीतरी भोगावं लागेल. कारण डिग्री तर सुंदर घेऊन बसलाय आणि त्याच्यानुसार तर योग्यता नाही. आणि ती योग्यता नाही म्हटल्यानंतर कुठेतरी आपली खाणारच आहे. कारण लोक त्या योग्यतेने पाहतात आणि मग हा तर आपली खातो, कारण त्याला तर ते जमत. म्हणून आपण धर्मामध्ये सुद्धा जर असं केलं तर आपली खातं, म्हणजे मोक्षाला जात नाही. त्यातला कोणता श्लोक सांगितला, शृण्वन्नपि अन्यत् कामं वदन्नपि कलेवराट्
नात्मानं भावे भिन्नं यावत्तावन्न मोक्षभाग. अगदी उत्कृष्ट गुरुकडून उपदेश ऐकला तरी सुद्धा आणि स्वतःच्या तोंडून दुसऱ्यांना सांगितला तरी सुद्धा वदनपी आणि शृण्वनपी दोन्ही घेतलं तरी न आत्मानं भावे भिन्नम, जोपर्यंत भिन्न आत्म्याची भावना करत नाही तोपर्यंत त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही. म्हणजे सर्वात श्रेष्ठ काय, तुला उपदेश ऐकायला नाही मिळाला तरी चालेल, बोलता नाही आलं तरी चालेल, पण अंतरंग परिणती तुझी सुंदर असू दे, अनुभव कर तू, तर तू मोक्षाला जा. म्हणजे तुला किंचित मात्रही कुठेही अशांती नाही, कुठेही अडकाव लागणार नाही, सतत परम शांतीला प्राप्त होणार. म्हणून ह्यासाठी फक्त एकच योजना आहे की निजध्रुवाचा आश्रय करून आत्मानुभूती प्राप्त करणं. ह्याला सोडून दुसरं अन्य कुठलंही कर्तव्य नाही आमचं. पण आम्ही अन्य काहीतरी करायला जातो आणि म्हणतो की आम्ही खूप चांगला धर्म केला, खूप ग्रंथ शिकलो, खूप ऐकलं आणि खूप सांगितलं इतरांना पण, आणि सगळे परिवर्तित पण झाले, माझं ऐकून खूप जणांचं कल्याण झालंय, माझं ऐकून खूप जणांना फायदा झालेला आहे, व्रत वगैरे धारण केले, काही जणांना सम्यक दर्शन झाले, पण तू कोरडा राहिलास, ह्याचं मात्र भान नाही. तर आपण कोरडे राहायचं नाही, फक्त आपण सतत ओले झालं पाहिजे. स्वानुभूतीने इतकं झिरपलं पाहिजे की किंचित मात्रही त्याला कसल्याही प्रकाराने अडचण येणारच नाही, जन्म मरणाच्या चक्रात फसणार नाही. आपल्याला ह्या सर्व म्हणजे ह्या ग्रंथाचा पूर्ण सार काय, तर कसंही करून तू जन्म मरणापासून स्वतःला सोडवून घे, एवढंच आहे. जसं ते सांगितलं ना त्याच्यामध्ये, कालो अंतो नत्थि सुदीनम कालोथो वयम च दुम्मेहा जम जय तम नवरी सिक्की अवम जय जय मरणम खयम कुलय. काय सांगितलं? अंतो नत्थि सुदीनम म्हणजे शास्त्राला पार नाही, कालोथो म्हणजे जिनवाणी तर अपार आहे आणि काळ तर थोडासा आहे, आणि वयमचे दुर्मेहांची आमची बुद्धी इतकी दुर्मिळ आहे की एक सांगितलं तर त्याचं अनर्थ करून बसणारी, दुसराच काहीतरी अर्थ ग्रहण करणारी आहे, वक्रबुद्धी आहे आणि अल्पबुद्धी आहे आणि जसंच्या तसं ग्रहण करणारी नाही. मग अशा अवस्थेत तर आता संपत आलाय काय, तुम्हाला व्याकरण शिकायचंय, मला काव्य शिकायचंय, मला छंद शिकायचंय, मला ज्योतिषशास्त्र शिकायचंय, मला वैद्यशास्त्र शिकायचंय, आणि एवढं सगळं करण्यामध्ये आयुष्य पूर्ण झालं आणि जिनवानी राहिली तशीच. मग तिथं काय सांगितलं, तुला काही नाही आलं तरी चालेल, पण जम जय मरणम खयम कुणई तम नवरी सिक्कियम, त्यात एवढंच विशेष शिकण्यायोग्य आहे की जेणेकरून तुझा जन्म मरणाचा नाश होईल, एवढंच कर आता, ह्याला सोडून दुसरं काही नाही. म्हणून आत्मानुभूती घेतली तर सहज याच्यातनं सुटला, नाही तर बुडला. म्हणून स्वभावाला जाणणं अत्यंत आवश्यक.